म्हाडा पुणेची जी 4462 घरांची जाहिरात होती ती आपण मागील व्हिडिओमध्ये संपूर्ण डिटेलमध्ये पाहिली होती। त्या व्हिडिओखाली बऱ्याच जणांच्या कमेंट होत्या की यासाठी पात्रता काय असणार आहे, कोणकोणती कागदपत्रे आवश्यक असणार आहे, त्याचबरोबर कोणत्या उत्पन्न गटासाठी कोण अर्ज करू शकते याची सविस्तर माहिती आता आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। कारण म्हाडाकडून या योजनेसंबंधीची संपूर्ण माहिती पुस्तिका देखील प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। या माहिती पुस्तिकेमध्ये तुमच्या बऱ्याच शंकांची उत्तरे मिळतील। तरी अशा प्रकारची ही माहिती पुस्तिका आहे ते तुम्ही पाहू शकता। पुणे महानगर व क्षेत्र विकास महामंडळ पुणे यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। इथे सर्वप्रथम अनुक्रमणिका दिलेली आहे। या अनुक्रमणिकेनुसार सोडतीतील वेळापत्रक, विविध योजनांचा तपशील, पात्रतेच्या अटी या पुढे देण्यात आलेल्या आहेत। त्याचबरोबर इथे तुम्ही पुढे बघू शकता हा जो कॉलम आहे यामध्ये कोणत्या उत्पन्न गटासाठी कोणते फ्लॅट आहे आणि यासाठी अनामत रक्कम काय भरायची आहे हे तुम्हाला डिटेलमध्ये दिलेलं आहे। हे तुम्ही देखील डाउनलोड करून पाहू शकता। आता ही जी PDF आहे ती कशी डाउनलोड करायची हे आपण व्हिडिओच्या शेवटी नक्की बघू। इथे काही तारखा देण्यात आलेल्या आहेत। या तारखा आपण मागील व्हिडिओमध्ये देखील पाहिल्या होत्या। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पात्रतेच्या ज्या अटी आहेत त्या आपण आता पाहणार आहोत। तर या माहिती पुस्तिकेत दिल्याप्रमाणे ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी अर्जदारांनी माहिती पुस्तिका ही काळजीपूर्वक वाचायची आहे। अर्ज सादर करावयाच्या दिवशी अर्जदाराचे वय हे 18 वर्षापेक्षा कमी नसावे। अर्जदार किंवा त्याची पत्नी, पती किंवा अज्ञात मुले यांच्या नावे मालकी तत्वावर, भाडे खरेदी पद्धतीवर अथवा नोंदणीकृत सहकारी गृहनिर्माण संस्थेचा सदस्य म्हणून या योजनांसाठी जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे त्या योजनेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ग्रामपंचायत, महानगरपालिका, नगरपालिका या हद्दीत म्हाडाने वितरित केलेला तसेच शासनाने वितरित केलेला किंवा खाजगीरित्या संपादित केलेला कोणताही निवासी गाळा भूखंड नसावा। म्हणजेच यापूर्वी महानगरपालिका क्षेत्रात किंवा इतर कोणत्याही क्षेत्रात, ग्रामपंचायत असो, पालिका असो, इथे म्हाडाने वितरित केलेला कोणताही भूखंड किंवा सदनिका तुमच्या नावे नसायला हवी, नाहीतर तुम्ही यासाठी पात्र होत नाही। त्यानंतर पुढची जी पात्रता आहे ती आहे अर्जदाराने जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून मागील सलग 20 वर्षांच्या कालावधीत महाराष्ट्र राज्याच्या कोणत्याही भागामध्ये किमान 15 वर्षे सलग वास्तव्य असल्याबाबतचा सक्षम प्राधिकारी यांनी दिलेले महाराष्ट्रातील अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमासाईल सर्टिफिकेट हे संगणकीय प्रणालीद्वारे पडताळणी करून निर्णय घेतला जाईल याची कृपया नोंद घ्यावी। म्हणजे तुम्हाला महाराष्ट्र शासनाचं जे डोमासाईल आहे, अधिवास प्रमाणपत्र आहे ते इथे लागणार आहे आणि त्या अधिवास प्रमाणपत्रावर बारकोड असणे गरजेचे आहे। लक्षात ठेवायचं आहे हे अपडेटेड अधिवास प्रमाणपत्र असायला हवं ज्याच्यावरती बारकोड उपलब्ध असणे आवश्यक आहे। त्यानंतर दिनांक 1/4/2025 ते दिनांक 31/3/2026 या कालावधीत अर्जदाराचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न विविध उत्पन्न गटातील खालील तक्त्यांद्वारे दर्शविले आहे। आता इथे काही तक्ता दिलेला आहे। त्यापूर्वी इथे त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की कौटुंबिक वार्षिक उत्पन्न म्हणजे अर्जदार व पत्नी किंवा पती यांचे एकत्रित उत्पन्न म्हणजेच कौटुंबिक उत्पन्न इथे गरजेचे आहे। तर हे उत्पन्न तुम्ही दाखवण्यासाठी प्रूफ म्हणून काय देऊ शकता, तर यासाठी 1/4/2025 ते 31/3/2026 या कालावधीत आयकर विवरणपत्र अथवा तहसीलदाराचा उत्पन्नाचा दाखला तुम्ही पुरावा म्हणून सादर करणे आवश्यक आहे। या व्यतिरिक्त अन्य कोणत्याही स्वरूपाची उत्पन्नाची स्रोताबाबतची कागदपत्रे किंवा प्रमाणपत्रे ही संगणकीय प्रणालीद्वारे ग्राह्य धरली जाणार नाही। म्हणजे तुम्हाला केवळ आणि केवळ ITR किंवा तहसीलदारांकडील उत्पन्नाचा दाखला या दोनपैकी कोणतीही एक डॉक्युमेंट उत्पन्नाचा पुरावा म्हणून सादर करायची आहे। बऱ्याच जणांना EWS, LIG, MIG या संबंधीच्या उत्पन्नाच्या अटी काय आहेत याबद्दल माहिती हवी होती, तर या त्यांनी सविस्तररित्या ही माहिती दिलेली आहे। तुम्ही इथे पाहू शकता उत्पन्न गट आहे आणि त्यासमोर सुधारित कमाल उत्पन्न मर्यादा म्हणजे वार्षिक उत्पन्न कोणत्या गटासाठी किती आहे। सर्वप्रथम अत्यल्प उत्पन्न गट म्हणजेच EWS प्रवर्गासाठी ₹6 लाखांपर्यंत ही मर्यादा आहे। त्यानंतर अल्प उत्पन्न गट म्हणजेच LIG साठी ₹9 लाखांपर्यंत कमाल उत्पन्नाची मर्यादा आहे। मध्यम उत्पन्न गट म्हणजेच MIG साठी ₹12 लाखांपर्यंत कमाल उत्पन्नाची मर्यादा आहे व उच्च उत्पन्न गट म्हणजेच HIG साठी कोणतीही मर्यादा नाही। आता इथे त्यांनी टिपमध्ये सांगितलं आहे की उपरोक्त 4 ही उत्पन्न गटासाठी किमान मर्यादा निश्चित करण्यात आली नसली तरी म्हणजे HIG साठी जी मर्यादा निश्चित करण्यात आलेली नाही तरी अत्यल्प उत्पन्न गटातील व्यक्ती अत्यल्प व अल्प उत्पन्न गटातील सदनिकांसाठी अर्ज करू शकतो। म्हणजेच जर तुमचं उत्पन्न 6 लाखापर्यंत आहे तर तुम्ही LIG साठी आणि EWS दोन्हीसाठी अर्ज करू शकता। त्याचबरोबर अल्प उत्पन्न गटातील व्यक्ती अल्प व मध्यम म्हणजेच LIG उत्पन्न गटातील व्यक्ती LIG आणि MIG मध्यम उत्पन्न गट या दोन्ही गटातील सदनिकांसाठी अर्ज करू शकतो। मध्यम उत्पन्न गटातील व्यक्ती
मध्यम आणि उच्च म्हणजे MIG उत्पन्न गट म्हणजे तुम्ही 12 लाखांपर्यंत जर तुमची उत्पन्नाची मर्यादा असेल तर तुम्ही MIG साठी देखील अर्ज करू शकता आणि HIG साठी म्हणजेच उच्च उत्पन्न गटासाठी देखील अर्ज करू शकता. उच्च उत्पन्न गटातील व्यक्ती केवळ उच्च उत्पन्न गटातील सदनिकांसाठी अर्ज करू शकतात. आता इथे बऱ्याच जणांचा प्रश्न होता की HIG साठी आम्ही अर्ज करू शकतो का, तर लक्षात ठेवायचं आहे जर तुम्ही उच्च उत्पन्न गटात येत असाल तर तुम्ही फक्त उच्च उत्पन्न गटासाठीच अर्ज करू शकता. इथे त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे. तर या काही उत्पन्नाच्या मर्यादा होत्या विविध उत्पन्न गटासाठी. आता नेक्स्ट त्यांनी पुढे दिलेलं आहे संगणकीकृत अर्ज करण्याची पद्धत. आता तुम्हाला जर ऑनलाईन अर्ज करायचा आहे यासाठी तुम्हाला म्हाडा लॉटरी संकेतस्थळावर म्हणजेच housing.mahada.gov.in किंवा मोबाईल ॲप म्हाडाचं जे मोबाईल ॲप आहे यावरती अर्जदाराने सर्वप्रथम नोंदणी प्रक्रिया करायची आहे. नाव नोंदणीसाठी अर्जदाराने आवश्यक ती सर्व माहिती भरणे आवश्यक आहे. त्याचबरोबर जी महत्त्वाची माहिती आहे ती भरणे बंधनकारक असणार आहे. अशी बंधनकारक माहिती व ड्रॉप डाऊन मधील माहिती फक्त इंग्रजीमध्ये उपलब्ध राहील. अर्जदाराने ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी खालील माहिती सोबत ठेवावी म्हणजे अर्ज करणे सुलभ होईल. अर्ज करण्यापूर्वी तुम्ही काय काय डॉक्युमेंट जवळ ठेवायचे आहेत ते एकदा बघून घ्या. अर्जदाराने स्वतःचे आधार कार्ड व पॅन कार्ड, विवाहित असल्यावर पती किंवा पत्नी दोघांचे, विवाहित असाल तर पती व पत्नी दोघांचेही आधार कार्ड पॅन कार्ड लागते. त्यानंतर अर्जदार सध्या वास्तव्यात असलेल्या घरांचा संपूर्ण पत्ता, पोस्टाचा पिन कोड क्रमांक नोंदविणे आवश्यक आहे जेणेकरून मंडळाद्वारे होणारा पत्रव्यवहार हा अर्जदारास योग्य पत्त्यावर प्राप्त होईल. अर्जदाराचा आधार संलग्न म्हणजेच तुमचा आधारला जो लिंक नंबर आहे, मोबाईल नंबर व ईमेल ID याची नोंदणी करणे आवश्यक आहे. अर्जदाराचे महाराष्ट्रातील वास्तव्याचे अधिवास प्रमाणपत्र हे सन 2008 नंतरचे असणे बंधनकारक म्हणजे ज्या डोमासाईलवरती बारकोड आहे ते असणे बंधनकारक आहे. त्यानंतर उत्पन्नाच्या स्त्रोताकरिता पात्र उत्पन्न गटानुसार अर्जदाराचे दिनांक 1/4/2025 ते 31/3/2026 या कालावधीतील आयकर विवरणपत्र किंवा दिनांक 1/4/2025 ते 31/3/2026 या कालावधीतील तहसीलदाराचा उत्पन्नाचा दाखला. इथे तुम्ही ह्या तारखा एकदम इम्पॉर्टंट आहेत, ह्या लक्षात ठेवायच्या आहे. या तारखेदरम्यानच तुम्हाला उत्पन्नाचे जे काही पुरावे द्यायचे आहेत ते द्यावे लागणार आहेत. आरक्षण प्रवर्गातील जातीचा दाखला किंवा जात वैधता प्रमाणपत्र हे बंधनकारक असणार आहे. म्हणजे जर तुम्ही कोणत्याही आरक्षित प्रवर्गासाठी अर्ज करत असाल तर तुम्हाला त्या विशिष्ट प्रवर्गातील जो काही जातीचा दाखला असेल किंवा जात वैधता प्रमाणपत्र असेल ते देखील सादर करायचे आहे. महाराष्ट्र शासनाच्या दिनांक 7/5/2010 रोजीच्या निर्देशानुसार सदनिकेचा ताबा घेण्यापूर्वी वैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. म्हणजे सुरुवातीला जर तुम्ही अर्ज करत असताना तुमच्याकडे फक्त जात प्रमाणपत्र असेल तर वैधता प्रमाणपत्र नसेल तरी चालेल, परंतु जर तुम्हाला सोडत लागली तर त्यामध्ये जात वैधता प्रमाणपत्र देखील देणे बंधनकारक आहे. आणि अर्जदाराने सोडतीत विजेते झाल्यापासून 3 महिन्यांच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. आता ह्या झाल्या काही महत्त्वाचे कागदपत्र जे तुम्हाला अर्ज करताना जवळ ठेवणे आवश्यक आहे. त्याचबरोबर तुमचे बँक डिटेल देखील इथे भरायचे आहेत. अर्जदाराच्या बँक खात्याच्या तपशिलामध्ये बँकेचे नाव, बँकेची शाखा, खाते क्रमांक, IFSC कोड योग्य असल्याचे व सदर बँक खाते बंद नसल्याचे खात्री करणे आवश्यक आहे जेणेकरून अनामत रक्कम भरणा व परतावा या दोन्ही करताना तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही. त्याचबरोबर चुकीचे बँक तपशील दिल्यावर अनामत रक्कम परताव्यामध्ये अडचणी उद्भवल्यास त्यास मंडळ जबाबदार राहणार नाही. म्हणजे तुम्ही जर तुमच्या बँकेची माहिती चुकीची भरली तर ते नुकसान शेवटी तुमचं आहे. त्यासाठी तुम्ही सर्व डिटेल एकदा तपासून पाहिजे आहे आणि मगच सबमिट करायची आहे. तर या काही महत्त्वाच्या अटी, शर्ती व पात्रता होत्या. जे काही कागदपत्रे आवश्यक लागणार आहेत ती देखील यात सांगण्यात आलेली आहेत. जर तुम्ही अर्ज करण्यासाठी इच्छुक असाल तर हे सर्व कागदपत्रे व अटी शर्ती तुम्हाला पूर्ण करायच्या आहेत आणि मगच अर्ज करायचा आहे. माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे जेणेकरून अशाच अपडेट तुमच्यापर्यंत येत राहतील. धन्यवाद.